नमस्कार. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता शासन निर्णय जारी. आता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत हप्ता जमा होईल या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांच्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता शासन निर्णय जारी. म्हणजेच 9वा हप्ता जी आर प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर मग वितरण सुरू, अशा पद्धतीची ही प्रोसेस असणार आहे. पण त्या अगोदर हा व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी बांधवांपैकी नमोचा 8वा हप्ता कोणाकोणाला जमा झालेला नाही त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं आहे. कारण तुम्हाला 8व्या हप्त्याचे आणि 9व्या हप्त्याचे जे पैसे आहेत, जो हप्ता आहे तो एकत्रित दिला जाणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9व्या हप्त्याचा कालावधी 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. दर 4 महिन्यांनी या योजनेचा हप्ता वितरित केला जातो. या नियमाने वर्षाला 6,000 रुपये 4 महिन्यानंतर एक हप्ता प्रति 2,000चा दिला जातो. आणि त्यानुसार आता 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी. तुम्ही म्हणाल आत्ताच मार्चमध्ये 8वा हप्ता वितरित झाला आहे, 4 महिने कसे काय झाले? हा एक पण मुद्दा लक्षात घ्या. प्रत्यक्ष म्हणजे हा जो हप्ता होता, कोणता 8वा हप्ता जानेवारीमध्ये येणं अपेक्षित होतं, परंतु तो जानेवारीमध्ये हप्ता आला नाही आणि मार्चमध्ये हा हप्ता आला. प्रत्यक्षमध्ये 8व्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यासाठी उशीर झालेला आहे आणि 9व्या हप्त्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. पण अद्यापपर्यंत 9व्या हप्त्याचा शासन निर्णय आलेला नाही, निधीसुद्धा मंजूर झालेला नाही. त्यामुळे तारीख वगैरे सांगणं साफ चुकीचं आहे. तुम्ही इतर चॅनलवरती पाहत असाल, खोट्या अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. शासन निर्णय येऊन निधी मंजूर झाल्याशिवाय अगोदर निधी मंजूर होईल, त्यानंतर शासन निर्णय निर्गमित होईल आणि त्यानंतर तारीख प्रसिद्ध होईल. तर ही प्रोसेस जेव्हा सुरू होईल त्यावेळेस लगेच तात्काळ मी कळवेल तुम्हाला. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.